त्या भेटाभेटी होत आहेत, 5 दिवस झाले आहेत, अजून मंत्रिमंडळाचं गठन हा प्रश्नचिन्ह आहे. या महाराष्ट्र राज्यामध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, अजितदादा यांची महायुती आहे, सरकार आहे. एकनाथ शिंदेसाहेब आमचे मुख्य नेते आहेत. चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे अध्यक्ष आहेत आणि त्यानिमित्त एकत्र सत्ता असल्यामुळे ते रेग्युलर वारंवार भेटत असतात. त्याचाच एक भाग आहे. संदीप राऊत काय विषय सर, संदीप राऊत जे उर्फ बाबा राऊत जे आहेत, संजय राऊतांचे भाऊ आहेत, त्यांनी फेसबुक पोस्टवरून एक आरोप केला आहे की एकनिष्ठ शिवसैनिक जे आहेत त्यांच्यावरती अन्याय होतो उद्धव बाळासाहेब ठाकरे या सेनेमध्ये. जी लोक पदाधिकारी जे आहेत त्यांच्या मागे असतात त्यांना काही ना काही मिळतं, पण बाकीचे जे शिवसैनिक आहेत त्यांना काहीच मिळतं. काही चुकीचं ते बोललेले नाही आहेत. उधर लेना बँक आहे, जो देत असतो त्याचा विचार केला जातो, हे संजय राऊत यांची घरातील व्यक्ती बोलते. यावरून आपण सगळ्यांनी समजावं. मध्यंतरीच्या काळात हेच राऊत आणखी वेगळ्या पद्धतीने आरोप करत होते, जे स्वतःच्या भावाला आपल्या ताब्यात ठेवू शकत नाहीत. त्यांच्याबद्दल मी काय बोलू, त्यांचा घरातील अंतर्गत प्रश्न आहे आणि मला असं वाटतं की त्यावर प्रतिक्रिया देणं मला उचित वाटत नाही. परंतु संदीप राऊत यांनी सत्य परिस्थिती मांडलेली आहे. संजय राऊतांकडनं याचं उत्तर अपेक्षित आहे. शेवटचा प्रश्न सर, अरविंद केजरीवाल यांनी काल शरद पवार यांना भेट दिली आणि इंडिया ब्लॉक हे कसं EVMच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आणि ECIला पण पत्र देणार, या सगळ्या गोष्टींना घेऊन मीटिंग्स चालल्या. हे बघा, काल मी पाहिलं दिल्लीमध्ये सर्व पराभूत उमेदवार या ठिकाणी आले होते. केवळ आपला पक्ष वाचवणं, उरलेलं केडर वाचवणं याकरता हे सगळं प्रयोजन सुरू आहे. जर EVMमध्ये जर फेरफार करायचा होता तर राष्ट्रवादीमधले जितेंद्र आव्हाड आहेत, ते आमच्यावर सातत्याने टीका करतात, त्यांनासुद्धा आम्ही पाडलं असतं. आदित्य ठाकरे आहेत, त्यांनासुद्धा त्या ठिकाणी पाडलं असतं. नाना पटोले तर 208 एवढ्या मताने निवडून आले, त्यांनासुद्धा पाडलं असतं. केवळ केडर वाचवणं आणि दिल्लीतील वकिलांना, ज्या पक्षाच्या इतर केसेस चालवतात संघटनेचा, आता त्यांना मोबदला कुठून द्यायचा, तर ह्या पडलेल्या उमेदवारांना झाडावरती चढवायचं, त्यांच्याकडनं त्यांची फीस घ्यायची आणि आपल्या पक्षाची फीस भागवायची. हा एकमेव उद्योग ह्या दिल्लीमध्ये सुरू आहे. मग लोकसभेला जर ज्या जागा निवडून आल्या त्याचा राजीनामा द्यावा त्यांनी. जर EVMमध्ये घोटाळा आहे तर लोकसभेला सुद्धा आम्ही तेच केलं असतं. केवळ केडर वाचवणं आणि पक्ष संघटनेच्या ज्या केसेस चालवतात दिल्लीची वकील, त्यांची फीज ह्या उमेदवारांच्या पैशातून भागवणं हा एकमेव उद्योग विरोधकांचा सुरू आहे. नितेश राणे यांनी मागणी केलेली आहे की 2 पेक्षा जास्त मुलं असणाऱ्या मुस्लिम कुटुंबाला वगळावं लाडकी बहीण योजनेत. की त्यांनी जी मागणी केलेली आहे नितेश राणे यांनी मुस्लिम कुटुंबांना वगळावं असं नाही म्हटलेलं आहे. 2 पेक्षा अधिक जर मुलं असतील तर त्यांना लाडकी बहीण योजनेतनं वगळावं अशी मागणी केलेली आहे. ही मागणी महाराष्ट्रातनं पुढे येते. पक्षातील नेते, महायुतीचे नेते यासंबंधी निर्णय घेतील. यावर प्रतिक्रिया देणं मला उचित वाटत नाही.